आणि शहरावर अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनचा धोका असतो, पण धोक्यापासून बचाव करता येणं शक्य आहे। मास्कचा वापर करून रेडिएशनपासून बचाव करता येऊ शकतो, तसंच विविध यंत्रांचा वापर करून बचाव करता येणं शक्य आहे। अधिक माहिती घेऊयात राज्य सिव्हिल डिफेन्स विभागाचे कमांडंट ज्ञानदेव खंदारे यांच्याकडनं। ठीक आहे, इट्स ओके। जाऊ दे जाऊ। हे फेस मास्क आहे ते मंगळूरचं सांगा। बाकी जर आपल्याला जर डस्ट असेल, केमिकल असेल किंवा न्यूक्लिअर जर सोर्स असेल तर अशा वेळेला सेफ्टीसाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्याला तोंडाला फेस मास्क लावलं जातं। आणि या फेस मास्कमुळे काय होतं की वातावरणामध्ये असणारे जे काही विषयावर डस्ट वगैरे असतील, रेडिएशन सोर्स वगैरे असेल तर किमान त्याच्यापासून आपल्याला सुरक्षितता मिळण्यासाठी तोंडाला लावायचं जे असतं त्याला फेस मास्क म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, की जेणेकरून आपल्याला जो भाग जो आहे की कंटॅमिनेट जो होतो किंवा दूषित जो आहे याच्यामुळे टाळता येऊ शकतो, म्हणून याचं नाव आहे फेस मास्क असं म्हणून। बस सर, या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे ब्रेथिंग अपॅरेटस। याच्यामध्ये जे आपण म्हणतो की जो ऑक्सिजन असतो की ज्याला आपण जो कंटॅमिनेट समजा एरिया असेल किंवा रेडिएशन सोर्स असेल तर अशा वेळेला स्वतःच्या सेफ्टीसाठी हा जो फेस मास्क आहे विथ आपल्याला BS सेट कनेक्टेड आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्याला जो A लेवलचा सूट जो आहे तो सूट आणखीन आपल्याला हा पूर्णपणे किट्स घालून या एरियामध्ये असे जर समजा रेडिएशनचा धोका असेल तर किमान सर्वे करण्यासाठी याप्रमाणे आपल्याला किट्स घालून त्या ठिकाणी डिटेक्ट केलं जातं आणि सोबत आपल्याला हे रेडिएशन जे सर्वेमीटर जे आहे या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपल्याला तो रेडिएशन किती झाला त्याच्यामध्ये आपल्याला HSR मोजता येतं। म्हणजे सर्वे करण्यासाठी जो आहे ना, सर्वे करताना हे आवश्यक आहे BS सेट असतं। तर हे याच्यापासून आपल्याला दूषित ऑक्सिजन पासून बचाव करण्यासाठी आपल्याला ब्रीथिंग ॲपरेटरचा वापर करायचा आहे। आणि हे विदिन आपल्याला फक्त 20 मिनिट फक्त आपल्याला हे काम करणार आहे याच्यासाठी। हे जे आहे ते एरिया सर्वेमीटर आहे, ते डिकंटॅमिनेशन जे आहे किंवा ते रेडिएशन सोर्स आहे तो आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी याचा आपण वापर करणार आहोत। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म बॅच आहेत आपल्याकडे। सर दाखवा इथं हे जिथली फिल्म बॅच आहे याला म्हणायचं फिल्म बॅच आहे सर। आपल्याकडे किती डोस आहे काय आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती कळू शकते। असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये अल्फा बेटा आणि गामा याच्यामध्ये आपल्याला हे जे आपल्याला TLD बॅच म्हणलं जातं, थोडक्यात त्याला TLD थर्मोल्युमिनेशन लुब्रिक आपण जे म्हणतो त्याला बॅच। तर हा खिशाला लावून आपल्याला 8 तास पण BRC मध्ये जे वर्कर्स असतात काम करतात, म्हणून ह्याच्या सहाय्यानं फक्त आपल्याला जर किरणोत्सर्ग जर आपण एरियात काम करत असेल आणि प्रमाणापेक्षा जर धोका झाला तर या ठिकाणचा विंडो जो आहे तो आपल्याला काय दिसतो की आपल्याला तो ब्लॅक अँड व्हाईट दिसतो आणि याच्यावरून आपल्याला डिक्टेट केलं जातं की त्याला रेडिएशन सोर्स जर बाधा झाली असेल तर मग अशा वेळेला पुढे त्याला हॉस्पिटलला पाठवणे पुढे केली जाते। आणि हा जो सर्वेमीटर आहे हा सर्वेमीटर पर्सनल सर्वे करायला जातो सूट घालून, तर सर्वे करतात ते एरियामध्ये किती कंटॅमिनेशन आहे, सोर्स किती आहे, म्हणजे अल्फा बीटा गॅमा रेज किती प्रमाणात आहे याचा इथे तुम्हाला तो डाटा मिळतो आणि ह्या डाटावरून आपल्याला कळतं की एरियामध्ये किती कंटॅमिनेशन आहे।